नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आणि आपल्या गृहिणींची दिवसाची सुरुवात मात्र किचनमधूनच होते. कारण सकाळी-सकाळी आपल्या सगळ्यांनाच टिफिन बनवायचा असतो. आजपासून धनुची एक्झाम स्टार्ट होतीये, त्याच्यामुळे त्याला काही टिफिन न्यायचा नाही. पण हां, त्याला वेळेत मात्र घेऊन जायचे कारण रोजच्यापेक्षा आज लवकरच स्कूल आहे. म्हणजे आता एक्झाम जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत लवकरच स्कूल आहे आणि लवकर सुटणार. त्याच्यामुळे माझं चाललं होतं, की सकाळी लवकर उठायचं, फक्त कपडे धुवायचे बाकी ठेवायचे, बाकी सगळं काम आवरून जायचं आणि त्याला घेऊन आल्यानंतरनं मग कपडे वगैरे धुवायचं, असं माझं सुरू होतं. म्हणजे असं कामाचं पण प्लॅनिंग केलं होतं. आज पहाटे 5 वाजल्यापासून मी जागे होते, पण इतक्या लवकर उठून करायचं तरी काय? घरात ना आम्ही फक्त तिघेजण राहतो आणि एवढ्यांचं काम करायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे असं डीपमध्ये करायचं असेल तर वेळ लागतो. आज काय रोजचेच कामं आहेत, म्हणजे कपडे, भांडी, फरशी असं सगळं. पण तरी पण म्हटलं की उठूयात जरासं लवकर आणि आवरून घेऊयात, म्हणून पहिल्यांदा उठले, फ्रेश होऊन किचनमध्ये आले आणि टिफिन बनवायला घेतलंय. आज मला बनवायची होती काळ्या घेवड्याची उसळ, म्हणून ते कांदा टोमॅटो छानसं परतून घेतलं. आता कांदा टोमॅटो परततंय तोपर्यंत मग मी चहा ठेवला होता आणि आधीच मी चपात्या बनवून घेतल्या होत्या. आज सगळं उलटं काम केलं, नाहीतर मी कधीच आधी चपाती बनवत नाही. नेहमी पहिली भाजी बनवते, त्यानंतरनं मग चपाती बनवते. पण आज असं झालं की कुकर लावला होता मी डाळ शिजण्यासाठी. म्हणजे जे घेवडे आहेत ना, ते रात्री भिजत घातले होते. कुकर लावला, तो थंड व्हायला जरासा वेळ लागतो. सो मग म्हटलं की चपातीच बनवून घेऊयात, म्हणून चपात्या बनवल्या. त्यानंतरनं कांदा टोमॅटो परतण्यासाठी टाकलं, कोथिंबीर वगैरे लगे हात चिरून घेतली होती. म्हटलं परत परत तेच तेच करत बसायला नको. आणि जो काही मधला वेळ होता ना, म्हणजे जोपर्यंत कांदा टोमॅटो छानसं शिजतंय परततंय, तोपर्यंत मग मी ना जी रात्री घासून ठेवलेली भांडी होती ना, ती मांडून घेतली. कारण काय होतं, स्वयंपाक झाल्यानंतर मग आपण लगेच जर भांडी घासायला सुरुवात केली तर मग ती जाळीतली भांडी दिसतात आपल्या डोळ्यासमोर की लावलेली नाही आहेत. मग आपण थोडंसं ढकलतो पुढे की बाकीचं काम करते, मग भांड्यावरती येते. तसं काय व्हायला नको, म्हणून मी मधल्या वेळेमध्ये भांडी पण लावून घेतली. तोपर्यंत कांदा टोमॅटो छान असं परतलं होतं. आणि ही आयडिया अहोंचीच आहे बरं का. म्हणजे तू काळा घेवडा पण मला देऊ शकतेस टिफिनला असं. नाहीतर जास्त तर माझं असं असतं की हिरव्या पालेभाज्याच द्यायच्या म्हणून. पण ते म्हणतात कडधान्य दिले तरी चालेल मला, किंवा मी आवडीनं खाईल, म्हणून मी आता ना भिजत घालते ते आणि त्याचीच मग मस्त अशी उसळ बनवते. बघा ना, कुकरमध्ये शिजवून घेतल्यानंतर ना किती मस्त दिसते एकदम ना. असं वाटतं की कोरडंच खावं की काय, कारण आम्हाला काळा घेवडा प्रचंड आवडतो. सोबतच त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा भरभरून टाकली होती आणि मी तर तुम्हाला दाखवते की मी एवढंच शिजवून घेते, जास्त गाळ पण नाही शिजवायचं. आणि जे आपलं काळ्या डाळीचं पाणी निघतं ना, त्याच्यातून आमटी पण बनवतो. पण आता टिफिनला कुठे पातळ भाजीत येणार ना, सो मग मी ते पाणी तसंच टाकून दिलं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी मग त्या डाळीचं ना असं पातळ जी भाजी असते ना, म्हणजे आमटी टाईप असं बनवतात. भरभरून कोथिंबीर टाकली आणि रोजच्या मसाल्यासाठी, म्हणजे रोजच्या भाजीसाठी ना मी चिकन मसाला वापरते, म्हणजे वापरतेच, तोही टाकला होता. लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला असं काहीसं टाकून मस्त भाजी परतून घेतली. मागच्या काही दिवसांपूर्वी ना कैऱ्या आणल्या होत्या आणि त्या तशाच्या तशाच होत्या. म्हणजे कधीतरी मधून अधून टिफिनला देणं होतंच, पण यातल्या 2 अजून शिल्लक होत्या. सो विचार केला की आज मस्त अशी कैरी कट करून देते. खूप दिवस झाला आम्ही जो घरामध्ये लसूण फरसाण आणतो ना, तो संपलाय. म्हणजे डीमार्टमध्ये गेल्यानंतर लक्षातच राहिलं नाही आणि एकदम 2 पुढे आणले होते. सो त्यांनी एक त्यांच्या मित्राला दिला आणि एक घरात ठेवलं होतं. तेही रोज ऑफिसला घेऊन जायचे, पण आता संपलेला खूप दिवस झाला. आता रोजच मग तेच सुरू आहे, कधी काकडी, कधी बीट आणि अशी कच्ची कैरी पण देणं सुरू आहे. पण आज म्हटलं की आपण मस्त कैरीच देतं आणि फक्त त्यांना अशी सिंपल कैरी अजिबात आवडत नाही. त्यांचं म्हणणं असं की त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद असं सगळं टाकायचं आणि मस्त मिक्स करून मग ते टिफिनमध्ये भरायचं. ते खायला पण खूप जास्त चविष्ट लागतं. मी एकीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं मस्त तिने कैरीचीच असं साधं सिंपल असं लोणचं बनवलं होतं. विचार करत होते की तसंच बनवून ठेवायचं, पण परत नंतरनं म्हटलं की नको, असं अहोंना तर असंच टिफिनला घेऊन जावं लागतं. सो मग अशा उभ्या फोडीना मस्त कट करून घेते आणि त्याचे 3-4 तुकडे करते आणि बघा एवढ्या एवढ्या आकाराचे ठेवून ना, मग त्याच्यामध्ये जो काही मीठ मसाला असतो ना, तो लावायचा. खरंच खूप जास्त टेस्टी लागते. सकाळी सकाळी मला वाटतं ह्याच गोष्टींसाठी जरासा वेळ लागतो. म्हणजे मला तरी असं पर्सनली खूप जास्त आवडतं, म्हणजे असं सजवून धजवून टिफिन द्यायला. आणि मी नेहमी असं ना भाजीवरती कोथिंबीर वगैरे टाकून, म्हणजे जेव्हा भाजी आपण टिफिनमध्ये भरतो ना, त्यावेळेस वरून असं गार्निशिंग करते मस्त कोथिंबीरीने. जेव्हा मी उठते ना, त्याच वेळेस नेमके अहोसुद्धा उठतात. मग माझं टिफिन होईपर्यंत त्यांचं सगळं आवरून होतं आणि नेमकं टिफिन भरायच्या टायमिंगला ते किचनमध्ये येतात, म्हणजे येतात. पण चुकून असं कधीतरी होतं की त्यांचं आवरायला थोडासा लेट झाला आणि मी टिफिन लवकर बनवला आहे. मग त्यावेळेस ते किचनमध्ये नसतात ना, त्यावेळेस मग माझं असं असतं की लोणचं द्यायचं, त्यानंतरनं काही फरसाण वगैरे असेल ते द्यायचं, अजून एक्स्ट्राचं काहीतरी द्यायचं. म्हणजे सोबत 1-2 डबे एक्स्ट्रा असतात. आणि जेव्हा ते ऑफिसमध्ये जाऊन तो टिफिन ओपन करतात ना,
त्यावेळेस मग त्यांना खूप छान वाटतं, हिने मस्त असं पॅक करून दिलं आहे किंवा वेगळं काहीतरी टिफिनमध्ये दिलं आहे. त्या दिवशी त्यांचा मला हमखास मेसेज येतो, म्हणजे येतोच, की आज टिफिन खूप मस्त होता. आणि ते कौतुक ऐकण्यासाठी ना आणि ते शब्द ऐकण्यासाठी ना इतकं भारी वाटतं, म्हणजे इतकं मन तरसलेलं असतं किंवा कान तरसलेले असतात ना ते ऐकायसाठी. पण हे माझ्यासोबत ना क्वचितच होतं, कारण त्यांचं ना मी जेव्हा आवरत असते ना त्यावेळेस त्यांचं पण आवरून झालेलं असतं. तर असं काहीचं म्हणजे माझ्यासारख्याच बऱ्याच जणीच अशा असतील, की त्यांना पण असं कौतुक केलेलं खूप आवडतं. त्यातली मी सुद्धा आहे. इथे मस्त टिफिन पॅक करायला घेतला आहे आणि एकीकडे चहा ठेवला होता ना मी मगाशीच, तर त्याच्यामध्ये साखर टाकली, दूध टाकलं आणि चहा उकळतोय ना तोपर्यंत मग मी टिफिन पॅक करून घेतला. सकाळी असं सगळं निवांत आवरून झालं ना, की मग खरंच खूप जास्त छान वाटतं. आज एकदम मोजून मापून स्वयंपाक झाला आहे. असं म्हणतात, की चपात्या तरी निदान मोजून बनवायच्या नाहीत. पण आपण ना सिटीमध्ये राहतो, आपल्याला अन्न वाया घालवायचं नसतं. मग माझ्याकडे तर ऑप्शनच उरत नाही. म्हणजे मला असं वाटतं, की नको शिळं पण राहायला नको. शिळं खाल्लेलं आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे आणि टाकून द्यायचं म्हटलं तर आपल्यालाच वाईट वाटतं. हां, माझ्याकडून पण शिळं राहतं, टाकून देणं थोडंफार होतं, पण रोजच्या दिवसाला नाही. त्याच्यामुळे मी आधीच मेजरमेंट सगळं असतं माझं ओके. त्यांना 3 चपात्या द्यायच्या टिफिनला, धनुषची 1-2 माझी 1 असं टिफिन एवढ्याच चपात्या मोजून बनवायच्या. कणिक जर थोडीफार शिल्लक राहिली ना तर ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि ज्यावेळेस मग धनुषला कंटाळा येतो ना, म्हणजे आता संध्याकाळी आमच्या रोज घरामध्ये भाकरी बनते. मग धनुषला जर कंटाळा आला ना, की नाही मम्मी मला भाकरी नाही खायची, मग त्यावेळेस मग त्या छोट्याशा कणकेची त्याला ना मी हे बनवून देते, चपाती बनवून देते. पण शक्यतो तर फ्रीजमध्ये कणिकसुद्धा आमची उरत नाही आणि कारण मी तशी ठेवत पण नाही. तर चला, जे काही होतं ते तुम्हाला सांगून झालं. त्यानंतरनं मग मी मस्त भाजी काढून ठेवली, चपात्या ज्या शिल्लक होत्या त्या काढून ठेवल्या आणि आमच्यासाठी इथे चहा गाळून घेते आहे. मी आज असं ठरवलं होतं ना, की धनुचे लवकर स्कूल आहे तर आपण पण खाऊन जायचं, कारण मी 1.5 तास तिकडेच थांबणार होते माझ्या मैत्रिणीच्या घरी. मी काही घरी येणार नव्हते, कारण काय होतं ना, त्याला सोडायचं परत यायचं आणि फक्त 1 तासभर घरात थांबावं लागतं, की परत जायचं. मग अर्धा तास तर त्यातच निघून जातो. मग त्यापेक्षा विचार केला होता, की मस्त छान चपाती खाऊन घेते, म्हणजे 12 साडेबारापर्यंत तर मला काहीच भूक वगैरे लागणार नाही. त्यामुळे मी छान चपाती खाल्ली, ह्यांना पण चहा दिला. ते ऑफिसला गेले की मग मी लगेच किचनमधली कामं आवरून घेतली, जसं की गॅस ओटा पुसणं, त्यानंतरनं भांडी क्लीन करणं, झाडू वगैरे मारून घेतला. मग मी धनुषला उठवलं, त्याला पण लगेच मग सॉस चपाती खायला दिली, म्हणजे जाम चपाती खायला दिली, कारण तो दूध पित नाही आता सकाळचा. चोकोज नसली तर मग दूध पण पित नाही. सो मग त्याला छान चपाती खाऊ घातली, ब्रश वगैरे केला, त्यानंतरनं आंघोळ घातली. माझं आंघोळ वगैरे झाली होती, फक्त ड्रेस वगैरे चेंज केला, केस वगैरे विंचरून घेतली. त्याचं पण सगळं आवरून त्याला 10 मिनटं बसवलं आणि त्या वेळात मग त्याच्या जी काही रिव्हिजन आहे ना ती घेतली. आज तसं तर काय पोयम फक्त सांगायच्या आहेत. त्याच मग मी सगळं त्याला पहिल्यापासून स्टार्ट केलं. धनुष हे सांग, ते सांग असं. आणि धनुष तसं म्हणायला गेलं ना तर खूप जास्त छोटा आहे बरं का. म्हणजे अजून त्याचं तर असं खेळण्याचंच वय असं मला वाटतं. कधी-कधी असं वाटतं ना की खूपच लवकर त्याला आपण स्कूलमध्ये घातलं आहे. कारण ना त्याचं अजून पण मग अभ्यासाकडे कमी लक्ष आणि खेळण्याकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे थोडंसं त्याला म्हणजे आता सध्या तरी लक्ष द्यावं लागणार आहे. कारण आत्ताच जर नाही त्याने अभ्यास केला तर पुढे जर जाऊन कसा करेल. आणि मला एवढं कसं तरी वाटतं ना, म्हणजे ज्यावेळेस त्याला काही येत नाही, समजत नाही, आपण काय सांगतोय ते कळत नाही ना, त्यावेळेस इतकं मनाला वाईट वाटतं आणि असं रडायलासुद्धा येतं, की म्हणजे खूप जास्त इच्छा असतात ना आपल्या मुलांकडून, आपण म्हणजे मुलांनी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण मी परत माझ्या मनाला समजवते, की तो अजून वयाने खूप छोटा आहे. जेव्हा आपण ह्याच्या एवढे असू ना त्यावेळी आपल्याला ABCD पण येत नसेल, कशी पेन्सिल धरायची हेही माहीत नसेल. आणि म्हणून मग मी त्याला काही जास्त प्रेशर देत नाही. त्याला जेवढं येतं आहे तेवढंच घेण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा त्याचा सिलेबस सगळा आला होता ना त्यावेळेस आम्ही असंच बुक उघडल्या आणि त्याला विचारलं हे काय ते काय, तर त्याने बऱ्यापैकी सांगितलं. एक पोयम पण डायरेक्टली अशी म्हणून दाखवली. इतका आनंद झाला होता ना की शब्दात पण सांगू शकत नाही. त्याला स्कूलला घेऊन गेले. मग मला माझ्या मैत्रिणीला सुद्धा भेटायला जायचं होतं, मग तिला भेटायला गेलो आम्ही दोघे मैत्रिणी मिळून आणि तिकडेच मग 1.5 तास घालवला. मग त्याला येताना स्कूलमधून घेऊन आले ना की लगेच फ्रेश झाले आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि आता फक्त माझे कपडे धुवायची बाकी राहिली होती. पण एक मस्त अशी झोप काढून घेतली, कारण जेवण झाल्यानंतर ना आजकाल मी दुपारी झोपते आहे. खरं तर ना माझी तब्येत पण खूप जास्त खराब झाली आणि जेव्हा म्हणजे तब्येत खराब होती ना तेव्हा चेहऱ्यावरती पण परिणाम दिसायला लागतो त्याचा, वेगळंच दिसतो आपला चेहरा. मग विचार केला की थोडंसं आता तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि दुपारचा निवांत आराम करायचा, काहीही कामं करायची नाहीत, एक्स्ट्राची कामं करायची नाहीत, व्हिडिओचं सुद्धा काहीच काम करायचं नाही. फक्त धनुष, मी आणि स्वतःसाठी पण थोडासा टाईम द्यायचा. धनुष थोडा वेळ TV बघत बसला आणि जेव्हा मी झोपून गेले ना त्यावेळेस तोही माझ्याजवळ मग झोपायला आला होता. मला तर अक्षरशः समजलंच नाही की तो पण माझ्यासोबत झोपलाय. पण जेव्हा मी झोपेतून जागी झाले ना तेव्हा मला समजलं की तो माझ्या पाठीमागे झोपला होता म्हणून. आणि मग उठले पटकन.
पसारा वगैरे न काही आवरता डायरेक्टली सगळ्यात पहिल्यांदा अंघोळ केली, कारण इतकं गरमी होती ना दुपारची इकडे, म्हणून अंघोळ केली. त्यानंतर लगेच जे काही कपडे होते ना ते सगळे धुवून टाकले, सुकण्यासाठी टाकले. असं तर विचार केला होता 2 दिवसाचे कपडे तर आपण मशीनला लावता, पण परत विचार केला की नको, हाताने धुतलेले बरे पडतील, म्हणून परत सगळे कपडे हाताने धुतले. कारण सकाळीच मी मस्त असे निरम्याच्या पाण्यात भिजत घातले होते. त्यानंतर मग म्हटलं झाडांना पाणी घालून घ्यावं. मग 3, 3:30, 4च्या दरम्यानच मी आजकाल झाडांना पाणी घालते, कारण छान वाटतं त्या वेळामध्ये झाडांना पाणी घालायला. पुदिना आमचा खूप मस्त फुटल्याने सगळीच झाडं आता उन्हाळा असून सुद्धा खूप मस्त यायला लागली आहेत. मला तर ह्याच गोष्टीचं नवल वाटते. आणि हे बघा ना, शोचा प्लांट आहे, ह्याला मस्त मस्त छोटी छोटी फुलं येतात. आता फुलं आल्यानंतर तुम्हाला दाखवेन. त्यानंतर परत आले किचनमध्ये, आणि असं नीटनेटकं स्वच्छ टापटीप किचन असेल ना तर आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं. मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते, मग त्यांच्या घरचे चिक्कू आहेत, म्हणजे त्यांच्या घरी द्राक्षाची बाग आहे, पपईची बाग आहे, आणि आज मला समजलं की चिक्कूची पण बाग आहे. तिचे सासूबाई सांगत होत्या. आणि मग त्यांनी ना येताना मला मस्त असे चिक्कूसुद्धा दिले. अख्ख्या घरभर वास सुटलेला, म्हणजे जे चिक्कू असे पिशवीतून म्हणजे वरती काढले ना आणि पिशवी अशी ओपन केली ना, इतका मस्त घमघमाट सुटला होता. माझ्या अहोंना पण आश्चर्य वाटलं की बघ ना गं कसे इतके छान चिक्कू असतील हे, म्हणून. ते पिकलेले नाही आहेत अजून, असेच सगळे कच्चे आहेत, त्यामुळे मी तसं तशा गरमीमध्ये ठेवणार आहे त्याला असं गुंडाळून टॉवेलमध्ये. त्यानंतर मग अहोंना मी सांगितलं होतं ऑफिसवरून येताना की माझ्यासाठी मस्त असे बेसन लाडू आणा, कारण मला बेसन लाडू प्रचंड आवडतात. खूप दिवस झाले खाल्ले नव्हते, म्हणजे खूपच दिवस झाले, तर मला आठवत पण नाही मी शेवटचे कधी खाल्लेत म्हणून. म्हणून आज त्यांना म्हटलं घेऊन या, मग तेही घेऊन आले होते. मस्त अर्धा किलो आणले, तर कधी संपतील काय माहिती. पण एक एक लाडू आम्ही दोघांनी पण फस्त केला. धनुषला तर काही नाही आवडलं ते. कधी कधी असं होतं ना की दिवस संपतो पण आपली कामं काही संपत नाही. आणि ज्या वेळेस सकाळी लवकर उठणं होतं आणि त्यापासून जे आपला हात सुरू असतो ना तो हात सुरूच असतो. म्हणजे घरकाम एक असं आहे ना की तुम्ही कितीही करा, म्हणजे आपण किती जरी केलं तरी कमीच पडतं आणि सरता सरत नाही, म्हणजे ते संपता संपत नाही असं म्हणतात ना, तशी काहीशी गोष्ट आहे घरकामाची. आपण करल तितकं असं वाटतं करतच राहावं, आणि कामं काही संपतच नाहीत. आता सगळं आवरलं आहे, आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, अजून अहोंचा टिफिन वगैरे तर काढायचा आहे, ते घासायचं आहे. ही डबल कामं होतात. म्हणजे सकाळी टिफिन द्यायला छान वाटतं, पण संध्याकाळी घासायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो. आणि प्रत्येकाचं हे असंच होतं ना, बघा ना आता दिवस कसा जातो ना तेच समजत नाही. आता वेळ झाली आहे ती रात्रीचं जेवण बनवायची. आज मी वांग्याची भाजी बनवते एकदम साध्या सिंपल पद्धतीने. तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, आणि इकडे मी मसाला काढला होता आपला कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि घरचे सगळे जे मसाले आहेत ते टाकायचं. तेल टाकायचं 1 चमचा, आणि छान असं हे बनवून घ्यायचं, आणि ते वांग्यामध्ये भरायचा तो मसाला. जिरे मोहरी टाकून मग त्याच्यामध्ये ना आपले जे काही वांगे आपण भरून घेतलेत ना ते टाकायचं, छान मिक्स करायचं, आणि पाणी टाकून 1 शिट्टी करून घ्यायची. खूप मस्त टेस्टी वांग्याची भाजी होते, आणि मीठ पण टाकायचं बरं का. आता मी भाकरी बनवणार होते, पण अहोंचं म्हणणं होतं की भातसुद्धा बनव. आणि आजकाल काय होतंय ना, भात थोडासा बनवला ना तरी पण त्यातला थोडासा शिल्लक राहतो, मग तो टाकून द्यायला लागतो. सो विचार केला की आज भातच नाही बनवणार. मग अहोंची फरमाईश होती की मग भात नाही बनवत तर मग कोशिंबीर तरी बनव, खायला मला आवडते म्हणून. मग इथे परत मी कांदा, टोमॅटो, काकडी असं मस्त बारीक चिरून घेतलाच. कोथिंबीर नाही, हिरवी मिरची नाही टाकले, साधी सिंपल कोशिंबीर बनवणार होते, कारण हीच मला प्रचंड आवडायला लागली आहे. मस्त बिग बॉस बघत बघत ना ह्या सगळ्या भाज्या आहेत ना ते चिरून घेतले, त्यामुळे वेळ कसा गेला आणि किती काम पटकन झालं ना ह्याचं भान माझंच मला राहिलं नाही. तर इथे बघा चिरून घेतलेल्या भाज्या एका भांड्यामध्ये काढल्या, त्याच्यामध्ये साखर, मीठ आणि थोडंसं दही टाकलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा 2 चमचे तरी टाकलं असेल. असं मस्त अशी घट्टसर कोशिंबीर बनवून घेतली, आणि त्यानंतर मग ना पटकन भाकरी बनवल्या, कारण जेवणाच्या आधी 5-10 मिनटं भाकरी बनवल्या म्हणजे मी काय करते माहिती का, भाजी भात जो काही आहे ना तो आधी बनवून घेत असते. त्यानंतर मग सगळ्यात शेवटला भाकरी बनवायची, आणि शेवटची भाकरी झाली की लगेच जेवण करायला घ्यायचं. साफसफाई वगैरे सगळं जे काही असतं ना ते जेवण झाल्यानंतर मग करायचं, कारण गरम गरम भाकरी खाण्याचा आनंदच काही वेगळा आहे. तर बघा इथे अशा मस्त भाकरी मस्त भाजून घेतल्या, आणि आज 3 भाकरी बनवल्यात, कारण एक एक भाकरी, आणि वरती मग धनुषला पण थोडंफार चारावं लागतं. आणि नखरे करतो आजकाल, म्हणजे लहानपणी तो खायचा, जसं खायला लागला ना तसं भाकरी खायचा, पण आजकाल कंटाळा करतो. होतंच, मुलांना मोठं जसं होतात ना तसं समजायला लागतं. तरी पण मी आज त्याला एकदम हट्ट करून करून ना वांग्याची भाजी आणि सोबत भाकरी असं त्याला जेवण चारलं होतं. तर इथे बघा किती मस्त दिसते छान अशी वांग्याची भाजी. तुम्ही पण अशी एकदा साधे सिंपल पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. चला या मस्त कोशिंबीर सोबत जेवणासोबत आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.